तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्य वदन हसे, हालकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे, उभा राहून या कैसा हलवितो बाहो, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू नाहो, हालकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे, विठ्ठला 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 करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका म्हणून तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्य वदन हसे, हालकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे, अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार, अकारण कारण करुणा वरुणालय, भगवान पंढरीश परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी, अनाथाचे माय साधकाचे मायबाप, योग्यांची माऊली, माऊली महावैष्णव ज्ञानोबार आहे, भगवान श्री तुकोबार आहे, ग्रामदैवत भगवान श्री मारुतीर आहे, सीताराम बाबा यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग, ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, अनाथाची माय, विश्वमाऊली ज्ञानोबारा यांचा भोपाळी नावाच्या प्रकरणातला 3 कडव्याचा अभंग त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूप लक्षणाचं आणि तटस्थ लक्षणाचं वर्णन करणारा तुमच्या समोर गाऊन दाखवला आहे. विठाला या अभंगावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची, या अभंगावर आपल्याला सविस्तर चिंतन करायचे. तत्पूर्वी थोडासा परिहार देणं भक्त्याचा आद्य कर्तव्य या नियमाला अनुसरून हा चालू असलेला भगवान पंढरीश परमात्म्याच्या आशीर्वादानं, संत परंपरेच्या आशीर्वादानं भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा हा नाम यज्ञ ज्ञान यज्ञ सोहळा कशाच्या निमित्तानं आहे तर एका साधूच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा होऊ घातलेला परमार्थिक अट्टहास आहे. विठाला वैकुंठवासी प्रातस्मरणीय सिद्ध संत सीताराम बाबा यांच्या या 11व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हो घातलेला हा नामयज्ञ सोहळा आणि त्यामधील ही सकाळच्या सत्रातली कीर्तन सेवा परमपूजनीय आदरणीय वंदनीय गुरुवर्य महालिंग महाराज यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा तुमच्या दर्शनाचा सुयोग आहे. विठाला आदरणीय आमचे गोलेकर साहेब यांच्या आग्रहाच्या संबंधाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा येण्याचा सुयोग आहे. इथं आल्याच्या नंतरही सर्व आपल्या गडावरील सर्व टाळकरी भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये सुरुवातीला ज्यांना गोड चाल गायली हरिभक्त परायण, संगीत विशारद, संगीत अलंकार, भजन सम्राट आमचे महादेव महाराज बिचकुले, आदरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार, भजन सम्राट ज्ञानेश्वर महाराज पांगरे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं त्यांची दोघांची सुंदर चाल झाली. त्यांना दोघांना पक्वाजाची ज्यांना साथ केली आदरणीय मृदंग विशारद, मृदंग अलंकार माऊली महाराज आणि आदरणीय मृदंग विशारद, मृदंग अलंकार महेश महाराज, या चौघांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
सुंदर त्यांचं वादन। आदरणीय सर्व आमचे परमार्थ प्रेमी युवा कीर्तनकार, माझे परमादरणीय परम मित्र महाकले बाबा, खऱ्या अर्थानं बाबांची उपस्थिती महाराजांनाही द्यावे तेवढे धन्यवाद। आदरणीय आमचे सातेफळचे मोरे मामा मोरे साहेब आहेत, आदरणीय मृदंग विशारद मृदंगालंकार अंगत महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय आमचे जायभाई महाराज आहेत, आदरणीय सागर महाराज आहेत, विनेकरी बाबा आहेत, आदरणीय आपल्या संस्थेतील सर्व साधक वृंद, चोपदार महाराज, आदरणीय ज्यांची विशेष आज या ठिकाणी उपस्थिती आहे। महाराष्ट्रातील एक थोर व्यक्तिमत्व, आदरणीय वंदनीय, आम्ही ज्यांना पूजनीय मानतो असे असणारे आमचे हरिआबा, खऱ्या अर्थानं हरिआबा या ठिकाणी उपस्थित आहेत। आबांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करायची, ज्यांची आज विशेष उपस्थिती आहे, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून सुंदर अशा प्रकारचं नाव आहे। आदरणीय शिवचरित्रकार ज्ञानेश्वर महाराज कोठोळे शास्त्री, खऱ्या अर्थानं महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा। खऱ्या अर्थानं महाराजही भिवंडीवरून या ठिकाणी उपस्थित आहेत, महाराजांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद। आदरणीय हरिभक्त परायण, आदरणीय वंदनीय माऊली महाराजही खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद। माझा आवाज तुमच्यापर्यंत जे पोहोचतं करतायत, ज्यांची सुंदर अशी सिस्टम आहे, पूर्ण महाराष्ट्राला हवीशी वाटणारी, याच्यात नवल नाही, जोग महाराजांना सुद्धा हवीशी वाटणारी आहे। विठाला विठाला जोग महाराजांचा कुठलाही मोठा कार्यक्रम असेल आळंदीमध्ये, तर विशेष करून ज्या सिस्टमचं नाव घेतलं जातं ते आमच्या दीपक अण्णाची प्रदीप साऊंड, खऱ्या अर्थानं त्या साऊंड करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा, अण्णालाही द्यावे तेवढे धन्यवाद। या कार्यक्रमाचं लाईव्ह टेलिकास्ट करणारे राजा पंढरीचं हे यूट्यूब चॅनल आणि दुसरं आपुलकी कीर्तनाचे हे यूट्यूब चॅनल, या दोन्हीही चॅनलचे खऱ्या अर्थानं स्वागत आहे गडाच्या वतीनं, म्हणून त्या दोघांनाही द्यावे तेवढे धन्यवाद। आणि राहिलेल्या 40-50 मिनिटांमध्ये या अभंगातलं नेमकं ज्ञानोबरायचं काय म्हणणं आहे याचा विचार पाहू। विठाला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबरायचा अभंग आहे। हा अभंग घेण्याचं कारण, आपलं जे कीर्तन हे सकाळच्या सत्रातलं कीर्तन, आणि सकाळच्या सत्रामध्ये कोणते अभंग घ्यावेत, संध्याकाळी कोणते घ्यावेत, हे वारकरी संप्रदायाने थोडासा दंड घालून दिलेला आहे। विठाला म्हणून या निमित्तानं ही छोटीशी ज्ञानोबरायची भोपाळी तुमच्या समोर मी उपस्थित केली आहे। या अभंगातलं नेमकं ज्ञानोबरायचं काय म्हणणं आहे, या अभंगामध्ये मी तुम्हाला मोगा बोललो, ज्ञानोबरायनं त्या भगवंताच्या स्वरूप लक्षणाचं आणि तटस्थ लक्षणाचं या अभंगाच्या माध्यमातून वर्णन केलेलं आहे। पहिल्या चरणामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबरायनं स्वरूप लक्षणाचं वर्णन केलंय आणि शेवटच्या चरणामध्ये तटस्थ लक्षणाचं वर्णन केलंय। विठाला बघा, या अभंगाचे कडवे आहेत 3, आणि या तिन्ही कडव्यामध्ये तोंड भरून ज्ञानोबरायनं वर्णन केलंय। काय केलंय? पहिल्या चरणामध्ये महाकले बाबा ज्ञानोबरायनं त्या भगवान परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णन केलंय। दुसऱ्या चरणामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबरायनं त्या भगवान परमात्म्याच्या स्वभावाचं वर्णन केलंय, आणि तिसऱ्या कडव्यामध्ये ज्ञानोबरायनं त्या भगवान परमात्म्याच्या सामर्थ्याचं वर्णन केलं। बघा, सौंदर्य, स्वभाव आणि सामर्थ्य जिथं प्रामुख्यानं एक पाहायला मिळतं त्याला देव असं म्हणतात। विठाला कारण हे तिन्ही जे गुण आहेत ते फक्त या विश्वामध्ये कुणाकडे पाहायला मिळत असतील तर ते फक्त देवाकडेच पाहायला मिळतात। मग तुम्ही मला सौंदर्याचं वर्णन का केलं, स्वभावाचं वर्णन का केलं आणि सामर्थ्याचं वर्णन का केलं, तर त्याचं कारण सांगतो। या जगामध्ये एवढ्या 3 जर गोष्टी सोडल्या तर माणसं 4थ्या गोष्टीवर मोहितच होत नाहीत। विठाला एकतर लोक सौंदर्यावर मोहित होतात, नाहीतर चांगल्या स्वभावावर मोहित होतात, नाहीतर मग सामर्थ्यावर मोहित होतात। एकतर सौंदर्यावर, चांगल्या दिसण्यावर लोक फिदा होतात, है का नाही? आणि चांगला स्वभाव जर असेल
तर स्वभाव चांगला असला तर माणसं आपल्या जवळ राहतात. माणसं म्हणतात ना त्याच्या जवळ माणसं काय आहेत, कारण त्याचा स्वभाव चांगला आहे. आणि एखाद्याचा स्वभाव जर तुसुडा असेल तर मला वाटतं त्याच्या घरातले सुद्धा त्याच्यासोबत नसतात. विठाला. आणि तिसरी गोष्ट मोहित होतात ते सामर्थ्यावर मोहित होतात. मग तुम्ही म्हणाल ह्या गोष्टी आमच्याकडे नाहीत काय? या जगामध्ये सौंदर्य पाहायला मिळत नाही अशातला प्रकार नाही. या जगामध्ये सामर्थ्यवान माणसं नाहीत अशातलाही प्रकार नाही. आणि या जगामध्ये चांगल्या स्वभावाची माणसं नाहीत अशातलाही प्रकार नाही. पण प्रकार अशातला आहे माऊली, हे तिन्ही गोष्टी, हे तिन्ही गुण एकाच माणसाकडे पाहायला मिळत नाही. हाच मोठा प्रकार आहे. लक्षात आलं बघा. या जगामध्ये सौंदर्य, एखाद्याकडे सौंदर्य असेल तर त्याच्याकडे स्वभाव पाहायला मिळणार नाही. एखाद्याकडे स्वभाव असेल तर त्याच्याकडे सामर्थ्य पाहायला मिळणार नाही. आणि एखाद्याकडे सामर्थ्य असेल तर त्याच्याकडे स्वभावही पाहायला मिळणार नाही आणि सामर्थ्यही पाहायला मिळणार नाही. तुकोबारायचं प्रमाण आहे ना, कोठे काही एक आहे, एक आहे, एक आहे, एक आहे. कोठे काही आणि एक आहे तर एक नाही. म्हणजे एक गोष्ट पाहायला मिळाली तर दुसरी पाहायला मिळेलच असं आपल्याला बघायला मिळत नाही. बघा ना, आता तुम्ही सगळे शेतकरी माणसं आहेत. मला सांगा, एखाद्या शेतकऱ्याला जर चांगलं पेरता येत असेल तर त्याला एक गोष्ट येत नाही. काय? त्या चाड्याला मारतात. त्याला काय म्हणतात तुमच्याकडं? कोणती गाठ? चाडगाठ. हा, चाड घेऊन हिंडत ते दिवसभर. का? पेरता येतंय पण गाठ मारता येत नाही. है का नाही? याच्यापेक्षा अजून सांगू का? एखादा पखवाज आहे, म्हणजे तुम्ही तुमच्यावर ओढून घेऊ नका बरं. पखवाजाकडे जर पाहिलं तर महाकले महाराज वाजवायला म्हणतात तर नादच करायचा नाही त्याचा, एवढं भारी वाजवत आहे. वाजवायला जबरदस्त आहे पण आबा लावताच येत नाही त्याला. है का नाही? म्हणजे वाजवता येतंय तर लावता. गावाकडे एखादं साधं म्हातारा माणूस असते, बुजुर्ग, फेटा गुंडाळलेलं, आपले जजल्याचे आपले हा महालिंग तात्यासारखं. आहे का नाही? हा, ते तात्याला काय ते पक्वास बिघडलेला स्वर सहन होत नाही. आणि मग ते तसल्या समाजात तात्यासारखा माणूस म्हणतो, आणि इकडे काय पक्वास, एवढ्या मोठ्या पक्वाजानं माऊली तो पक्वास उचलावा आणि त्या म्हाताऱ्या माणसा पुढे ठेवावा. आणि काय नाही, ते म्हातारा इकडून एक ठोका, इकडून एक ठोका, इकडून एक, तिकडून एक, 4 टप्पूत पक्वास फुटला का लागला लागला. आणि लागल्यावर मग ते म्हातारा म्हणते, हा उचल, हा वाजव. आता त्या पक्वाजाला वाटते म्हाताऱ्याला येतं काय वाजवता? ते पक्वाजा म्हणतो, बाबा वाजवा की. म्हातारा म्हणते, वाजवता कुणाच्या बापाला येतंय म्हणला. म्हणजे वाजवता येतंय तर लावता येत नाही, लावता येतंय तर वाजवता येत नाही. कोठे काही, कोठे काही आणि एक आहे तर एक नाही. पण भगवान परमात्म्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं तर हा सर्व गुण संपन्न आहे. ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेत. म्हणून तो भगवंतो किंवा चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, हा मुकुट सकळा मनी, धन्य तुझी विठोबा. एवढी गुणाची खाण, एवढा भगवान परमात्मा एवढा गुणानुयुक्त आहे. त्याच्यातला जो मुख्य जो गुण आहे, मला वाटतं तो गुण आज ज्ञानोबारायनं प्रतिपादन केला आहे. विठाला काय गुण आहे तो म्हणले, दिसायला लय सुंदर आहे. म्हणले किती सुंदर आहे? म्हणले त्याच्यासारखा या जगामध्ये सुंदरता दुसरी. जस कुमार मदना पुतळा राज
रवी शशिकळा लोपली रवी शशिकळा लोपली मळवाट चंद्राची मुठी कस्तुरी मळवाट चंद्राची कसं म्हटले तर राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती. इतका तो सुंदर आहे. का बरं त्याच्या सुंदरतेचं वर्णन केलंय? त्याचं कारण असे, त्याची जी सुंदरता आहे ती कमी होणारी नाही. त्याला ना देशाचं भय, ना त्याला काळाचं भय, ना त्याला वस्तूचं भय. देश काळ वस्तू भेद मावळा, देश काळ वस्तू भेद मावळा, देश काळ वस्तू भेद मावळा, देश काळ वस्तू भेद मावळा. आत्मा निर्वाळला जगाला काळ, आत्मा निर्वाळला विश्वाकाळ. भगवान परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी कसल्याच प्रकारचा काय नाही बाद नाही. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला जगदाकार. तुम्ही म्हणाला आमच्याकडे सौंदर्य, पण आपल्या सौंदर्याचा आणि त्याच्या सौंदर्यातला फरक सांगतोय का? आपलं जे सौंदर्य आहे हे हळूहळू हळूहळू नष्ट होणारं सौंदर्य माऊली. बघा, एखादं जन्माला आलेलं बाळ आहे 2, 3, 2.5 वर्षाचं. जन्माला आल्यावर एवढं सुंदर दिसतंय, वाटतंय उचलूनच घ्यावं आबा आणि त्याची काय करावी, पप्पी घ्यावी. किती वर्षाचं लेकरू आहे? 2, 2.5 वर्षाचं. मग ते कुठल्या जातीचं आहे, कुठल्या धर्माचं आहे, कुठल्या विचाराचं आहे, माणूस याचा सुतराम विचार करत नाही, डायरेक्ट त्याला उचलतंय, त्याची पप्पी घेत आहे. किती वर्षाचं? 2, 2.5 वर्षाचं. पण आता ऐका, तेच 2.5 वर्षाचं लेकरू 90 वर्षाचं झालं. आता कोणी म्हणाल का बाळा ये ग मा ये एक मुकादीवर म्हणाल का? आता नाही म्हणणार का? आता त्याच्या सौंदर्याचा ऱ्हास झाला. या सृष्टीमध्ये तुमचं जसं 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 वय वाढल तसं तुकोबाराय म्हणतात तसं तसं तुमच्या सौंदर्यामध्ये सुद्धा कमीपणा आपल्याला पाहायला मिळतोय. रूप वाढ ताते नाशे, रूप वाढ ताते नाशे, रूप वाढ ताते नाशे, रूप वाढ. मोक्षाने उपजता बरे दिसे, रूप वाढता ते बालप्रतीक्ष मोक्षाने उपजता बरे दिसे, रूप वाढता तुकोबारायची भाषा आहे. गाढवाचे ताणे तुकोबाराने उदाहरण दिलं. पालट तीक्ष्णोक्षणे उपजता बरे दिसे, पण रूप वाढता ते नासे. ज्ञानोबारायचं सुद्धा असंच म्हणणं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात प्रथम वयस्का काळी लावण्याची नव्हाळी, प्रगटे जैसी आगळी अंगन अंग. या सृष्टीमधली तुम्ही कुठली जरी गोष्ट घेतली तर ती तुम्हाला आता जरी बरं वाटत असेल, पण हळूहळू हळूहळू तिचा काय होतोय, ऱ्हास होतोय, ऱ्हास. तुम्हाला कुठपर्यंत किंमत आहे? जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा,
मानिती लहान थोर देह सुखाचे काजा इंद्रिय मावळली आला बागुल आजा कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा तुम्हाला किंमत तिथपर्यंतच आहे जोपर्यंत तुमचा चलतीचा काळ आहे तिथपर्यंत एकदा का तुमचा चलतीचा काळ बंद झाला की घरातली माणसं सुद्धा आपल्याला बघा ज्याचं ज्याचं नवीन लग्न झालंय ना त्याच्याकडे बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल ज्ञानोबराची नवी आवडीचे पुढं हा कामुक निजवनिता विसर आता कलाकालाने सांगतो एवढा अधिकार नाही माझा पण ज्याचं ज्याचं नवीन लग्न झालंय त्या नवीन लग्न झालेल्या दोन्हीही दाम्पत्याचा विचार केला तर अण्णा एवढं प्रेम असतं एकमेकावर दोघाचं एकमेकाला सोडून घास सुद्धा खात नाही शेतात गेलं तर 4 चक्रा घरी मारतं 4 चक्रा त्या बायकोनं म्हणावं कशाला आलात काय नाही म्हणला येटं निसरलो होतं म्हणलं नाही खरंच सांगा येटं निसरलंय का इकडून तिकडं मारे ती चक्रा याचं कारण असं फक्त का ते सुरुवातीचं आकर्षण आहे पण जेही बायको तुमच्यावर आयुष्यभर प्रेम करते मला वाटतं तीच मागले महाराज शेवटच्या काळात नवरा मरायची वाट पाहत तुमको लिया नासिले घर तुमको लिया नासिले घर तुमको लिया ती सुद्धा म्हणते बाईला म्हणता खर मरता तरी आणि नाशे बायकोच नाही शेजारी पाजारी सुद्धा कदरतात की नाही मागले महाराज शेजारीनं म्हणे मरे नाका मेला कंटाळा आणला येणे आम्हा कधी मरतय म्हणले यानं अख्ख्या गल्लीला काय दिलाय ताप दिलाय कुठं खोकत आणि कुठं विवकत आहे का नाही राहिला का सुरुवातीचा दरारा नाही एकदा का तुमचे इंद्रिय गलित गात्र झाले की या सृष्टीमध्ये तुम्हाला कोणी किंमत देत नाही मज नाही हात पाय डोळा पडली मज नाही हात पाय डोळा पडली हे बंदिर झाले वाचा बोले हे बंदिर झाले मज नाही हातपाय डोळा पडली झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागे लाळा आणि शेंबूड श्वाना परिगती झाली अवघे करीती हाडहाड थोडस वय झालं की माणसं मानत नाहीत पण या भगवंताच्या संबंधामध्ये तुम्हाला मी सांगितलं तो कालही तसाच होता आजही तसाच आहे आणि उद्या सुद्धा तसाच राहणार याला त्रिकाला बाधित म्हणतात विठाला तुम्ही म्हणाल एवढा सुंदर आहे ज्ञानोबा पाहण्याचा त्याच्याकडे बघा इकडे तिकडे बघण्यापेक्षा दुसरीकडे नजर टाकण्यापेक्षा याच्याकडे बघितलेलं किती पण चांगलं राहील मग त्याच्याकडे पाहिल्यावर काही फायदा होईल का
एवढा तुमचा देव सुंदर आहे म्हणले, मग त्याच्याकडे पाहिल्यावर काही फायदा होईल का? फायदा नका विचारू म्हणले महाराज. तुकाराम महाराज म्हणले फायदा नका, फायदेच फायदे. म्हणले काय काय फायदे? म्हणले त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं की माऊली 3 फायदे, 3 फायदे. म्हणले काय फायदे? म्हणले फायदा नंबर 1, त्याच्या भगवान परमात्म्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तुमच्या जीवनातलं पहिलं दुःख जातंय. त्याच्या सौंदर्याकडे पाहिलं की 2 नंबर तुमचा शोक नाहीसा होतोय. आणि त्याच्याकडे पाहिलं की तुमच्या जीवनातला मोह जातोय. मोह, शोक, मोह, दुःख पाहता नाशे. दुःख हलकं होतंय. दुःख कुणाकडं? पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा, अनंत जन्मी तुझे मुख पांडुरंगा. एका जन्मातलं नाही म्हणले तो गोबार आहे, अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. शीन हलका होतोय. शीन मागील परिहार पुढे नाही. शीन झाली दर्शन एक वेळा. गेला शीन गेला, वारकरी बाज म्हणते काय माझी. ह्यापेक्षा भारी नाही. भाग गेला, शीन गेला आणि काय झाला म्हणले दुःखच राहत नाही, अवघा झाला आनंद. एकदा का त्याला पाहिलं की मन दुसरीकडं नाही धावा गेला, नाही धावा गेला, नाही धावा गेला, नाही धावा गेला, नाही धावा गेला मन, नाही धावा गेला मन, नाही धावा गेला मन, नाही धावा गेला आ इंद्रियाचे समाधान, इंद्रियाचे समाधान नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन, इंद्रियाचे समाधान, इंद्रियाचे समाधान नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन, धावा घेत मन, धावा घेत मन. एकदा का त्याला पाहिलं तर मनाची सुद्धा चंचलता कमी. येत नाही हो, परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही. याने स्वतः मन झाले हवं भारी, याने स्वतः मन झाले हवं भारी, याने स्वतः मन झाले हवं भारी, याने स्वतः मन झाले हवं भारी.
तिथं तुम्ही गेलात की पुन्हा वापस यायचं काही कारणच नाही धावा घेत मन. पण कधी? त्याला पाहिल्याच्या नंतरची स्थिती आहे. त्याला पाहिल्याच्या नंतर माणूस त्या बोधावर जातो. अनहत ध्वनीनाथ ज्ञानोबराय म्हणतात, तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोद छंदे छंदे डुल्लत असो. हा, त्या बोधावर. कोणत्या? मज हेही नाही आणि तेही नाही, वेगळा दोही पासोनी न झाला प्रपंच आहे परब्रह्म आणि अहम सोहम ब्रह्म आकळले. अशी ती स्थिती त्याला पाहिल्यावर होती. म्हणजे त्याला पाहिल्यावर शीन नाहीसा होतोय, त्याला पाहिल्यावर मोह नाहीसा होतोय आणि त्याला पाहिल्यावर दुःखही जातंय. पण त्याला काय करावं लागतंय? पाहावं लागतंय. मग आता त्याला पाहण्याची सुद्धा प्रक्रिया. कसं? ते म्हणाल आम्ही पाहत नाहीत का? दररोजच पाहतो. हे पाहणं वेगळं आणि ते पाहणं वेगळं. त्याला पाहायचं असेल तर त्याच्या पाहण्याची प्रक्रिया सांगितली तुकोबरायनं. पाहता पाहणे दुरी सारोनिया तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोनिया तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. ज्ञानोबा म्हणतात आम्ही त्याला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतरचं हे वर्णन आहे. तो किती सुंदर आहे. पाहण्याच्या अगोदर कुणी म्हणू शकत नाही असं दिसतंय ते तसं दिसतंय. अगोदर ऐकावं लागेल. ते पखवाज वाजवतात, यांना ऐकण्याच्या अगोदरच मी म्हणायचं का लय भारी वाजवतात, लय भंगार वाजवतात. आधी ऐकावं लागेल आणि मग त्यांचं वर्णन करावं लागेल की नाही नाही खरोखर वाजवतात. तसं ज्ञानोबा ना हा पाहिला असावा आणि पाहिल्याच्या नंतर सांगतात तो किती सुंदर आहे. का हो ज्ञानोबा आहे? मगापासून म्हणताय लय सुंदर आहे, लय सुंदर आहे, लय सुंदर आहे. आहे तरी किती सुंदर. आता एखादा जर वादक असेल आणि त्याचा जर मी फॅन असेल वादकाचा आणि महाकले महाराजांनी मला प्रश्न विचारला, का हो म्हणले वारंगे महाराज ते माऊली कसं काय वाजवतात? मग मी म्हणायचं सुंदर वाजवतात. पण तुमचा प्रश्न थांबत नाही, सुंदर तरी किती वाजवतात? मग मी त्यांचा जर जास्त फॅन असेल तर मग पुढचं व्हर्जन वापरणं, अहो लय भारी वाजवतात. अहो लय भारी तरी किती वाजवतात? मग अजून जर चांगलं त्यांचं जर तोंड भरून कौतुक करायचं असेल तुम्ही अहो लयच भारी वाजवतात. मग त्यांनी परत अहो लय तरी किती? मग लयच असेल तर मग माणूस लय शब्द लांबित आहे. अहो लयच भारी वाजवतात म्हणला. अरे पण लय म्हणजे थांबत नाही ना. लय म्हणजे किती? तर मग किती वाजवतात हे सांगण्याकरता कुणासोबत तरी त्यांची तुलना करावं लागेल. म्हणले ते अंगद महाराज नाहीत का, बस त्यांच्यासारखेच वाजवतात. आता त्यांची काय झाली तुलना. आता समोरचा ओळखून जातो अरे काय कॅटेगरीचा माणूस आहे का नाही. तसं तुमचा देव लय सुंदर आहे, लय सुंदर आहे, लय सुंदर आहे तरी किती सुंदर. तर ज्ञानोबा रायनं जी तुलना केली ती कुणासोबत तुलना केली? ढळी कोटी चंद्र प्रकाश तुझी 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 ढळी कोटी चंद्र प्रकाश
कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य वदन हसे हालका रे कृष्ण डोलका रे घडिये 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 गुज बोलका रे. ज्ञानोबरायनं त्याची तुलना केली. कुणासोबत? म्हणले चंद्रासोबत तुलना केली. एका चंद्रासोबत नाही. बघा, एक जर चंद्र उदयमान झाला अमावस्येच्या रात्रीला, बरोबर आहे ना, तुम्ही पडा थोडा आहे का नाही, पौर्णिमेच्या रात्रीला जर एक चंद्र उदयमान झाला तर शेतकऱ्याला माऊली बॅटरी घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. पण ज्ञानोबराय म्हणतात असे कोटी चंद्र एकाच वेळेस ज्यावेळेस उदयमान होतील आणि त्याचं जे प्रखर पडलेलं जे तेज आहे, जो प्रखर पडलेला जो त्याचा प्रकाश आहे, माऊली ज्ञानोबराय म्हणले तितका सुंदर माझा भगवान परमात्मा आहे. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे. पुढं कसा आहे तर म्हणले कमल नयन हास्य वदन हसे. म्हणले त्याचे डोळे कशासारखे आहेत तर म्हणले कमळासारखे डोळे आहेत. चेहऱ्याकडे जर पाहिलं तर सतत हास्यमुख आहे, सतत हास्यमुख. आपल्या तोंडाकडे जर पाहिलं तर क्यों काजी रोते तो बोले हमारी सूरतच वैस. आपला चेहरा असा आहे ना, म्हणजे माकले बाबा कामून रडते. आमचे माऊली सांगत असतात ना, मेला का काय ते कळाना, जिवंत आहे का काय ते कळाना. कव्हा बघितलं की त्याच्या तोंडावर किती वाजलेले. होय मोरे सर, हा कोणता लोक लोक रे. ही आपली अशी परिस्थिती, आपली अशी परिस्थिती का माहितीये? या आपल्या चेहऱ्यावरचं जे सावट आहे दुःखाचं, काय कारण आहे तर त्याचा दुःखाचं सावटाचं कारण सांगतो तुम्हाला. माया विघ्ने भ्रमिला खरे म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे आणि साचो कारे जाईल. आपल्या दुःखाचं कारण सांगतो. आपल्याला जायचंय पुण्याला आणि आपण बसलो हैदराबादच्या गाडीत. कधी आपल्याला पुणे येणार आहे? आपला मार्ग चुकलाय. तो गोबाराय म्हणतात ना, मार्ग चुकले विदेशी एकले तयावरी झाले दिशा भूल. हाताला धरून पोस्ट करणारी काय माणसं कमी आहेत काय? सद्गुरु सीताराम बाबा सारख्या माणसानं हाताला धरून पोस्ट मला वाटतं करणारी आपल्या परिसरामध्ये माणसं होऊन गेले, तरी आपल्या दुःखाचं सावट आपल्या चेहऱ्यावर आहे. का तर आपण ते मग हाताला धरायला तयार आहेत, पण आबा आपण त्या हाताला धरू देत नाही. झटका आणतंय. का झटका आणतंय? माया विघ्ने भ्रमिला खरे. म्हणजे खऱ्याची आणि खोट्याची ओळखच आपल्या जीवनामध्ये नाही. माया म्हणजे काय? माया या शब्दाचा अर्थ असा आहे, जे नसतं ते भासतं, त्याचं नाव काय आहे? माया. या शरीर संबंधामध्ये माणूस म्हणतोय शरीर माझं आहे, पण खऱ्या अर्थानं या शरीराच्या बाबतीमध्ये कुणाचं शरीर आहे? देह हा पाचाचा, आणीला उसना आणि शेकी ज्याची त्याला देणे लागे. पण शरीर कुणाचं म्हणतो? माझं. मग तुझं आहे तर तुला सोडून का जात आहे का नाही? असं त्याला, याचं नाव माया आहे. आणि या भ्रामकतेच्या अवस्थेमध्ये झाल्यामुळं हा जीव प्रत्येक हाताला धरणाऱ्या माणसाला सुद्धा काय करतंय? झटका मारतंय. झटका. हा तुकोबाराय म्हणले ना, हाताला धरून पोस्ट करणारी कमी माणसं आहेत. हाती धरोनी या बाबा बीजे घरा, हाती धरोनी या बाबा हे हाती धरोनी या बाबा बीजे घरा, हाती धरोनी या हाती धरोनी या बाबा
वैसे घरा आणि त्याच्या उपकारा काय द्यावे. सीताराम बाबा सारखी माणसं आपल्या जीवनामध्ये येऊन गेले तरी सुद्धा आपल्यामध्ये काहीच फरक होत नाही. का तर मार्ग चुकल्याचा हा परिणाम. मग तुम्ही म्हणाल सीताराम बाबा त्या बोधावर कसं काय आरूढ झाले. त्याचं ते कारण सांगितलं तुम्हाला मी. अनहत ध्वनीनाद या बोधावर आरूढ झालेली माणसं सहज म्हणतात भगवान बाबानं पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. कस काय वाचली. ते इथपर्यंत गेले म्हणून वाचले. हे अनहत जो शब्द आहे हा फार महत्वाचा. नादाचे दोन प्रकार आहेत, एक अनहत नाद आणि एक नहात नाद. अनहत कशाला म्हणायचं, नहात कशाला म्हणायचं. आघाता वाचून झालेल्या नादाला अनहत नाद म्हणतात आणि आघात करून झालेल्या नादाला नहात नाद म्हणतात. अनहत ही अवस्था झाली की माणूस पाण्यावरच काय हवेवर सुद्धा तरंगू शकतो. विठाला पण त्याला ती अवस्था व्हावी लागते. पहिलं मेरूचे शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला तेने सांडेली माया तेजेली कंता काया मन गेले ते विलया ब्रह्मानंदा माझारी अनहत ध्वनीनाद तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोद छंदे छंदे डुल्लत सो. मग ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगिया. ते योगी पुरुष झाले म्हणून मला वाटतं त्यांना पाण्यावर बसून काय कशीही ती त्यांच्या मनाला येईल तसं वागतात. ते मनाला येईल तेव्हा येतात, मनाला येईल तोपर्यंत राहतात आणि काम संपलं निघून जातात. ही सिद्धाची अवस्था. आणि सद्गुरु प्रातस्मरणीय सीताराम बाबा हे सुद्धा आपण त्यांना लिहितो काय सिद्ध संत. खऱ्या अर्थानं सीताराम बाबाची सेवा आमच्या जीवनामध्ये आम्हाला घडली. आम्ही भाग्यवान आहे. सातेपळकरांना सीताराम बाबाचा वाढदिवस केला होता. बाबांचा खूप मोठा वाढदिवस. बाबांना कशात आणलं होतं, हेलिकॉप्टरमध्ये आणलं होतं. म्हणजे हेलिकॉप्टरमध्ये आणलं होतं त्या काळात. त्यावेळेस मला वाटतं आम्ही हरिभाऊ महाराज काळे आणि आपले आसाराम गुरुजी आहे का नाही बाबाच्या त्या वाढदिवसाच्या सप्त्याला आम्ही तिथं गायला असावं. म्हणजे ह्या परिसरात त्या टायमाला भजनच करायचं आम्ही आहे का नाही. आणि वारकरी संप्रदायातलं खरं सांगू का सगळ्यात मोठी साधना जर कोणती असेल तर ते भजनच आहे. आणि पण जाळाया ते काय थोडं पण जाळाया ते भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळायचे. ज्याच्या जीवनामध्ये भजनाची साधना झाली तो माणूस वारकरी संप्रदायामध्ये कुठंच नडला जात नाही. आणि ज्याला ज्याला भजनाचा कटाळा आहे मला वाटतंय ती माणसं नाडली जातात. आळसाचे धाडी आणि तुका म्हणे बहु नाडी आहे की नाही. जे भजनाचा आळस करतात ती माणसं नाडली जातात. आणि हे आता आज मी तुमच्यासोबत ते पोपटासारखं बोलतो ना याला फक्त कृपा भजनाची बाबा. त्याला गाता भजनाची कृपा. माझ्या जीवनामध्ये मी काही जास्त कशाला प्राधान्य नाही दिलं पण आबा मी गाता भजनाला खूप प्राधान्य दिलं. आणि जी गाता भजन माणसं करतात ना त्याचं कीर्तन सहज होत असतं. विठाला गाता भजन ही एक अशी गोष्ट आहे. गाता भजन हे संप्रदायाचं नाक आहे. नाक माऊली आहे का नाही काय नाक. आणि ती माझ्यावर कृपा कोणाची असेल तर विष्णू महाराज शेकटेकरांची कृपा आहे. विष्णू महाराज शेकटेकरांसोबत माझं लहानपण गेलं. ह्या वारकरी ज्या चाली आहेत हे सगळा खऱ्या अर्थानं नारायणगडाच्या आमच्या या चाली आहेत वारकरी चाली. हे जे भजन आहे हे भजन ज्याच्याकडे आहे तो माणूस त्याला कुठल्याच प्रकारच्या अडचण येत नाही. ज्याच्याकडे भजन आहे भजनानंदी जो कीर्तनकार आहे त्याचं कीर्तन सहज होत असतं. सहज त्याला वडा ताण करायची आणि एक होता राजा असं करायचीच गरज नाही त्याला. अजिबात नाही. ते तर निघला बर का धरला बर का सहज प्रमाणाला प्रमाण प्रमाणाला प्रमाण प्रमाणाला प्रमाण असं जोडत गेलं की सहज अभंग सुटतो. विठाला झाला
की ती जी अवस्था आहे ती सिद्धाची अवस्था, हे सिद्ध संत सीताराम बाबा यांच्या जीवनामध्ये त्यांना काय केलं, फक्त त्या भगवान परमात्म्याचा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना घेतला, म्हणून त्यांची आज सोहळे तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. ही माणसं गेले तरी कीर्ती रूपाने उरले, याचा अर्थ असा आहे मरण माझे मरोनी गेले आणि मज केले अमर. म्हणजे ही लोक आजही आपल्याला जिवंत पाहायला मिळतात. त्याचं कारण फक्त देह समर्पिजे देवा कि उत्तम कीर्ती देव चित्ती राहिलिया, देव चित्ती राहिलिया, देव चित्ती राहिलिया. देव चित्ती राहिलिया कीर्ती उभय लोकी उत्तम. याचा असा आपल्याला अन्वय करता येईल. म्हणजे कीर्ती रूपानं शिल्लक राहिलेत, पण काय केलं म्हणले त्याला ते चित्त देऊन टाकलं. चित्त म्हणजे देह, देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा आणि होईल आगावा तुका म्हणे आनंद. त्या आनंद या तत्वापर्यंत ती पोहोचत झाली का, तर त्यांना या नश्वर जगताकडे न पाहता मला वाटतं फक्त भगवान परमात्म्याकडे पाहिलं, म्हणून त्या बोधापर्यंत गेली. कसा आहे तो भगवान परमात्मा, त्याचं वर्णन पहिल्या चरणामध्ये ऐकलं. तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्य वदन हासे. म्हणले का हो महाराज, दिसायला एवढा सुंदर आहे, मग जरा फुगीर असन. बघा ना, साहजिकच आहे. जी माणसं दिसायला आबा सुंदर आहेत ते कसे आहेत, जे भारी दिसतात ना माणसं ते प्रमाणच म्हणतात. माकले महाराज, मी कशाला आरशात पाहू, का दिसायला सुंदर आहे. ज्ञानोबा आहे म्हणले, अरे अरे तुम्ही जसा समजताय, आता म्हणला तर म्हणला फुगीर, आता इथून पुढे म्हणू नको. अरे जितका दिसायला सुंदर आहे तितका स्वभाव सुद्धा सुंदर आहे. किती सुंदर आहे स्वभाव. हरे कृष्ण डोलता रे बालका रे कृष्ण डोलता रे, बालका रे कृष्ण डोलता रे. वाजव वाजव वाजव. हरे कृष्ण डोलता, बालका रे कृष्ण डोलता रे, बालका रे कृष्ण डोलता रे, बालका रे कृष्ण डोलता रे, बालका रे कृष्ण डोलता रे. घडिये घडिये गुज बोलता, घडिये 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 गुज बोलता रे, हाल काय कृष्ण डोलता रे, हाल काय कृष्ण डोलता रे. घडिये 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 गुज बोलता रे, घडिये 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 गुज बोलता रे, हाल काय कृष्ण डोलता रे, हाल काय कृष्ण डोलता रे, हाल काय कृष्ण डोलता रे. घडिये 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 गुज बोलता रे, घडिये 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 गुज बोलता रे, हाल काय हालका रे कृष्ण डोलका रे, घडिये 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 गुज बोलका रे. जितका दिसायला सुंदर आहे तेवढा स्वभाव सुद्धा सुंदर आहे. एकच प्रमाण सांगतो, पुढं प्रमाण बसतच नाही. वैरी अशी तिथली मोक्ष सिद्धी, बस पुढं आता बोलण्याची नाही, ऐक नाही. एवढा तो भगवान परमात्मा. वैरभावानं जरी भक्ती केली, उपासना केली तरी सुद्धा मोक्षच आहे.
आणि प्रेम भावानं केली तरी सुद्धा मोक्षच आहे. तुम्हाला दुःख आलं तरी त्याला सांगा आणि सुख जरी झालं तरी त्यालाच सांगा. जवळच्या नातेगोत्याला सांगत बसू. तुमचं जर दुःख जवळच्या नातेगोत्याला सांगितलं तर तुमच्या झालेल्या दुःखावर चोळतात. काय मीठ नाही, चांगलं नीट चोळतात. त्याचा कार्यक्रमच लागला पाहिजे. म्हणून तुम्ही म्हणाल मग जवळच्या सोयऱ्याला नाही सांगायचं तर कुणाला सांगायचं? सोयऱ्यालाच सांगायचं. पण कुणाला? बघा ना, सगळ्यात जवळचा जर सोयरा कोण असेल तर देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा ओवी सांगताय का? प्राणाचे सोयरे भेटे जीवी भूतली संकटे, ते निवेदिता न वाटे संकोच काही. प्राणाचा सोयरा बघा त्याला सांगा. प्राणाचा सोयरा कोण आहे? देवच आहे. तिथं बोलत असताना मनामध्ये संकोच ठेवायचा नाही, मनामध्ये भेद ठेवायचा नाही. बिनधास्त त्याचं मन आपलं तिथं काय करायचं? मोकळं करायचं. सीताराम बाबाच्या समाधीपाशी यायचं, डोळे उघडे ठेवायचे, पापणी सुद्धा लवू द्यायची नाही. गळगळ 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 डोळ्यातलं एकदा गरम पाणी निघून गेलं ना तर किती बी डिप्रेशन मध्ये गेलेला माणूस असू द्या, तो एका क्षणामध्ये काय होतोय? शांत होतोय. इतकं त्याच्या सानिध्यामध्ये आल्याच्या नंतर एवढा आनंद आहे, एवढा त्याचा सुंदर स्वभाव आहे. नुसता म्हणले स्वभावच सुंदर नाही तर म्हणले सामर्थ्यवान सुद्धा तितकाच आहे. किती सामर्थ्यवान आहे? उभा राहून या कैसा हलवितो बाबू, उभा राहून या कैसा हलवितो बाबू. सामर्थ्य सांगितलं, किती सामर्थ्यवान आहे. भगवान परमात्म्याच्या सामर्थ्याच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं ना तर ज्ञानोबा आहे म्हणले, तो मुंबईचा समुद्र आहे ना, मुंबईचा समुद्र महादेव महाराज, तो इकडं खर्ड्याच्या ग्रामपंचायतची भेट घ्यायला काय येत नाही. मुंबईचा समुद्र जर इकडं खर्ड्याला आला तर खर्ड कुठं जाईल? बोला ना, जलमय होऊन जाईल की नाही. ज्ञानोबा आहे म्हणले, तो मेरू पर्वत त्याची जागा सोडत नाही. पृथ्वी बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलंडावी, पृथ्वी भूते बहावी आज्ञा माझी. ज्ञानोबा आहे म्हणले, मेरू पर्वत त्याची जागा सोडत नाही. कुणाची सत्ता आहे? तुझी
कुणाची सत्ता आहे? का भाजपची? काँग्रेस? कुणाची सत्ता आहे? तुका म्हणे येथे जयाची सत्ता, कातया अनंता विसरली ती देखावे डोळा तेची बोलावे मुखे, चित्ता सुख दुःखे कळो येती. या जगामध्ये सत्ता कुणाची असेल तर त्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे. बघा, एक प्रश्न विचारतून कीर्तन संपलं आपलं. बरं, आता तुम्ही कीर्तनाला आलात की नाही? मला एक सांगा, तुम्ही बसलात का तुम्हाला बसवलंय? बोला ना. जाऊ द्या, हे नाही कळालं. गुलाबजाम कळतात? गुलाबजाम आता लगेच आहेत पंगत, आहे का नाही? गुलाबजाम हे खाणी आहेत का पाहणी आहेत? हा, हे कसं पटकन कळलं? खाणी आहेत मला, आहे का नाही? तसं तुम्ही बसलात का तुम्हाला बसवलंय? काय म्हणणं आहे तुमचं? बसवलंय. सगळ्याचं म्हणणं बसवलंय. खरं आहे काही? बोला की. मला वाटतं सगळ्यांनी बसवलं हे उत्तर देऊन शुद्ध फसवलंय, आहे का नाही? हा, तुम्हाला बसवलं नाही, तुम्ही बसलात. काय झालं माऊली? बसलात. खरं सांगा, कधी बसवावं लागतंय? पंचक्रोशी कधी बसवावं लागतंय? हा, भगवान परमात्मा म्हणतो, मी जोपर्यंत तुमच्यात आहे तोपर्यंत तुम्हाला बसता येतं. मी जोपर्यंत तुमच्यात आहे तुम्हाला बोलता येतंय, चालता येतंय, वाजवता येतंय, गाता येतंय, कीर्तन करता येते. पण ज्या दिवशी मी निघून जाईल त्या दिवशी तुम्हाला बसता येत नाही, तुम्हाला बसवावं लागतंय. नाही नीट बसलं तर दोन खोटे का होय ना ठोकून त्याला बशीत येतच, आहे का नाही? हा, म्हणजे कुणाची सत्ता आहे? बोला ना. देवाची सत्ता आहे. म्हणून उभा राहोनिया कैसा हलवी तो बाहू, बाप रखुमा देवी बरू विठ्ठलू नाहो, हाल का रे कृष्ण डोल का रे, घडिये 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 गुज बोल का रे. म्हणून तुमच्या सगळा अभंग लक्षात आलाच असेल. तुझी ये निढळी कोटी चंद्रप्रकाशे, मगापासून खतखत होती बरं काही. कमल नयन हास्य वदन हसे, हालकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे, हालकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे. उभा राहोनिया कैसा हलवी तो बाहू, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू नाहू, हालकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे, हालकारे कृष्ण डोलकारे, आता घडिये 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 गुज बोलकारे. म्हणून यथामती यथा अवकाश धावत्या वेगामध्ये 50-60 मिनिटं या अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा अर्थ असाच असेल असा काही माझा दावा नाही. मला जशी भगवंतानं बुद्धी दिली, सीताराम बाबांनी जशी बुद्धी दिली, तशी या अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुवर्य महालिंग बाबाच्या माध्यमातून हा खऱ्या अर्थानं तुमच्या दर्शनाचा सुयोग आहे. हे कीर्तनाची सेवा मला भेटली याचा अर्थ असा आहे, कृपाया केली संतजनी, माझी अलंकारिली वाणी, प्रीती ही लावली कीर्तनी, आणि तुका चरणी लोळत असे. म्हणून या संतांच्या कृपेच्या संबंधानं खऱ्या अर्थानं तुमच्या दर्शनाचा भेट आहे, सुयोग माझ्या जीवनामध्ये आला. कारण संत जीवनामध्ये आले की माणसाचा उजाळा होत असतो त्याच्या जीवनाचा. संत भेटती आजी मज, तेने मी झालो चतुर्भुज, दोन्ही भुजा स्थूळी सहज दोन्ही सूक्ष्म वाढल्या, आलिंगन सुख वाटे, प्रेम चिदानंद घोटे, हर्ष ब्रह्मांड उथटे, समूळ उठे मी पण. माझ्या जीवनामध्ये काय जाईन नाही जाईन मला माहिती नाही, पण एवढं शेवटचा एक तुकडा जरी माझ्याने सांभाळणं झाला ना तर लय झाला. कोणता? समूळ उठे मी पण. कारण हे मी पणच नाशाला कारण ठरत असतं. म्हणून खऱ्या अर्थानं या संतांच्या संगतीमध्ये मला वास करण्याचा सौभाग्य माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालं. सीताराम बाबाची संगती माझ्या जीवनामध्ये मला घडली. मी भाग्यवान समजतो स्वतःला. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान म्हणजे हा सीतारामगड आहे. फार थोड्या दिवसामध्ये या गडाची फार मोठी क्रांती झाली, फारच मोठी क्रांती. जवळपास पूर्ण महाराष्ट्रभर मला वाटतं या सीतारामगडाची आता चर्चा आहे. का? कसं आहे, जिथं चांगलं असतं ना त्याचं जाहिरात करण्याची आवश्यकता नसते. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. तसे या सीतारामगडावरचं कामकाज जर पाहिलं
तर मला वाटतंय नजर लागेल असं कामकाज झालंय थोड्या दिवसामध्ये। आणि त्याला सहकार्य कोणाचं असेल तर तुम्हाला आपला ह्या सीतारामगडाचा हा भक्त परिवार, म्हणून या भक्त परिवाराच्या संघटनेनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुजलाम आणि सुफलाम हे भक्तीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि त्याला खत पाणी घालण्याकरता नुसती शेती करून उपयोग नसती, तिची मशागत करावी लागते। म्हणून ही 12 महिन्याची 12 महिन्याला आमच्यासारखे नांगर आणून हे नांगरण्याचं काम करतायत, लक्षात आलं तर बघा बरं। म्हणून याला खत पाणी घालण्याचं कार्य आमचे सद्गुरू महालिंग महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे ज्ञानेश्वर महाराज, आमचे आबा असतील, ही सर्व मंडळी खऱ्या अर्थाने या गडाकरता हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करतायत। म्हणून या गडावर खऱ्या अर्थानं हा आनंद नांदतोय। म्हणून यथामती यथावकाश भगवंताच्या आशीर्वादानं तुमच्यासमोर मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी येण्याचा सुयोग आदरणीय आमचे गोलेकर साहेब, खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून हा तुमच्या दर्शनाचा सुयोग आहे। ही सेवा माझ्या जीवनामध्ये मला मिळाली आणि आज कीर्तनाकरता आदरणीय महाराष्ट्रामध्ये ज्यांचं सुंदर नाव आहे, मला वाटतंय त्यांना एक पदवी देऊन टाक, ऐतिहासिक कीर्तनकार आहे का नाही। इतिहास सांगावा आमच्या माऊली महाराज कोठोळे, अगदी 712 उजडलं बघा, 712 712 ते पार 25 पर्यंत हे लक्षात कसं राहतं हे मला कळत नाही। म्हणजे ही एवढी सोपी गोष्ट नाही, याला सुद्धा अभ्यासच करावा लागतो। या सहजासहजी प्राप्त होणाऱ्या गोष्टी नसतात। माणसं म्हणतात हे ते, पण काहीच आई माझी म्हणलं तरी त्याला अभ्यासच करावा लागतोय, ध्यानात धरा। सहज येत नसतं माऊली ते, त्याला सुद्धा ते झटावत लागतंय काहीतरी त्याला, पण अगदी अभ्यासपूर्ण मला वाटतं रामाची वंशावळी माऊलीच्या तोंडातून ऐकायची, अगदी सुंदर खरंच। अगदी त्यांच्या बोलण्यामध्येला जो दम आहे, जे वक्तृत्व शैली जी आहे ती सुंदर आमच्या माऊलीची आहे। म्हणून आज माऊलींची सुद्धा या ठिकाणी पवित्र उपस्थिती, माऊलींना द्यावे तेवढे धन्यवाद। आदरणीय वंदनीय पूजनीय आबा आहेत, आदरणीय वंदनीय आमचे ज्ञानेश्वर माऊली आहेत, आदरणीय वंदनीय युवा कीर्तनकार, चांगलं महाराष्ट्रामध्ये नाव सध्या आदरानं घेतलं जातं आमचे महाकली महाराज, खऱ्या अर्थानं महाराजांनाही द्यावे तेवढे धन्यवाद। माझ्याबरोबर आले आमचे ज्ञानेश्वर महाराज पांगरे गुरुजी, गुरुजींनाही द्यावे तेवढे धन्यवाद। महादेव गुरुजी आहेत, महादेव गुरुजींनाही खूप खूप त्यांच्या पुढील वाटचालीकरता त्यांना खूप खूप शुभेच्छा। दोन्ही मृदंगाचार्य माऊली आहेत, आमचे मृदंग विशारद मृदंग अलंकार आमचे अंगद महाराज। आणि आपल्या गडाला लाभलेलं जे वैभव आहे, मृदंग विशारद मृदंग अलंकार, मृदंग सम्राट, ताल सम्राट, उभ्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर ज्याचा मृदंग वाजतोय बघा। वारकरी संप्रदायामध्ये आमच्या मित्र कंपनीमध्ये विमानामध्ये पकवास घेऊन फिरणारा एकच माणूस आहे, तो म्हणजे आसाराम महाराज साबळे। हा, आणि आपल्या परिसराचं भूषण आहे। म्हणून आसाराम महाराज साबळे खऱ्या अर्थानं सुंदर व्यक्तिमत्व आहे, त्यांनाही त्यांच्या पुढील वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा। त्यांना काही कारणास्तव या ठिकाणी येता आलं नाही। आजचा दिवसच असा आहे की सगळ्या अडचणी, कोणाला सावडणं तर कुणाला बोला की असा प्रकार झालेला आहे। म्हणून त्यांना याच अनुषंगाने त्यांना या ठिकाणी येता नाही आलं, म्हणून त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा। आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम। तुकाराम 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 सीताराम तुकाराम तुकाराम सीताराम तुकाराम 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 सीताराम तुकाराम तुकाराम सीताराम तुकाराम जगद्गुरु तुकाराम तुकाराम सीताराम तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम